श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 10 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि जर पितृदोष आपल्यावर आपल्या परिवारावर असेल तर आपण कितीही कष्ट करा, आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळत नाही, योग्य तो मोबदला मिळत नाही. आपण कितीही प्रामाणिक राहा, सर्वांशी चांगलं वागा, देवधर्म करा, प्रत्येक नियम पाळा, काहीही केल्या जर आपली परिस्थिती बदलत नसेल, आपण सर्व उपाय केले, सर्व सेवा केल्या, सर्व देव केले, सर्व पूजा केल्या, पाठ केल्या, तरीही आपली परिस्थिती बदलत नाही. आपल्या घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होतात, सासू सुनेमध्ये भांडणं होतात, भावा बहिणीची, भावा भावाची भांडणं होतात, पैसा येतो पण तो टिकत नाही, घरात सतत आजारपण आहे, म्हणजे घरात सतत किरकिरी आहे. असं कधीतरीच होतं की एखादा दिवस चांगला जातो, पण कधीही बघा जर आपल्या घरामध्ये भांडण तंटे असतील, आजारपण असेल, व्यसन असेल, या सर्व गोष्टी असतील, मंगल कार्य होत नसेल, जॉबमध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, प्रगती होत नसेल, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत असतील आणि जर तुमची स्वतःची वास्तू होण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येत असतील, तर या पितृपक्षामध्ये आज ज्या सेवा सांगणार आहे, या सेवा जर आपण कंटिन्यू म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्यापर्यंत रोज या सेवा केल्या तर नक्कीच आपल्यावर पितृकृपा होऊन आपल्या मागे जी इडा पिडा दुःख दरिद्रता आहे या सर्वांचा नाश होऊन आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होईल आणि आपले चांगले दिवस पितृकृपेने आपल्याला येतील, एवढा विश्वास मात्र नक्कीच आहे. तर आपल्याला काय सेवा करायची आहे? पहिली सेवा म्हणजे आपल्याला रोज सकाळी अंघोळ झाली की तुमचे म्हणजे घरातील कर्ता पुरुष असेल त्याने किंवा आपण स्वतः ही सेवा, आणि जर दोघांनीही केली तर अतिउत्तम, कारण या सेवेचा लाभ आपल्याला पिढ्या मिळणार आहे आणि ही सेवा केल्याने आपले 3 पिढ्यांचे पितृ तृप्त होणार आहेत आणि 3 पिढ्यांच्या पितरांची कृपा आपल्यावर होणार आहे. त्यामुळे प्रत्येकानेच या पितृपक्षामध्ये या सेवा केला. सकाळी उठायचं, आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आंघोळ झालं की अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये रूमची असेल, किचन रूमची असेल, हॉलची असेल, बेडरूमची असेल, कोणतीही जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे, हात जोडायचे आहेत. ज्याही पितरांचे आपल्याला नाव माहीत आहे त्यांची आठवण करायची आहे. आपल्याकडून ज्या काही कळत न कळत चुका झालेल्या आहेत त्याबद्दल क्षमा माफी मागायची आहे आणि आपल्याला ज्या गोष्टीमध्ये ज्या काही अडचणी आहेत आपल्या घरात करिअरमध्ये त्या सर्व दूर होऊन पितरांची कृपा आपल्यावर व्हावी अशी विनंती करायची आहे. आणि आपल्याला पितृस्तोत्र म्हणायचं आहे. पितृस्तोत्र म्हणायचं आहे. हे तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर तुम्ही पितृस्तोत्र मोबाईलवर ऐकू शकता, पण हेही दक्षिणेकडे तोंड करून हात जोडूनच आपल्याला हे ऐकायचं आहे. असं नाही की तुम्ही घरामध्ये फिरताय आणि पितृस्तोत्र ऐकताय, असं नाही. आणि सकाळी आंघोळ झाल्यानंतर आणि जेव्हा आपण दक्षिणेकडे तोंड करून उभे राहणार आहोत तेव्हा आपल्या पायाखाली आसन असायला हवं. असं जमिनीवर उभा राहायचं नाही आहे. पायाखाली आसन ठेवायचं, दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि हे पितृस्तोत्र म्हणायचं किंवा ऐकायचं. दुसरं म्हणजे अशाच प्रकारे आपण सायंकाळी म्हणजे जेव्हा आपण दिवा वगैरे लावतो त्यावेळेला आपल्याला आपल्या घराची जी ही दक्षिण दिशा आहे, कोणतीही हॉलची, किचनची, बेडरूमची कोणतीही दक्षिण दिशा आहे, त्या दक्षिण दिशेला एक साधा पणती म्हणजे जी आपण दिवाळीला दिवा लावण्यासाठी जी पणती वापरतो ती पणती, पण त्या पणतीची ज्योत वात ही दक्षिण दिशेला हवी आणि या दिशेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यासमोर बसून आपल्याला पितृस्तुती म्हणायची आहे. ही आपल्याला आपल्या म्हणजे स्वामी समर्थ सेवेचं नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्येही आहे किंवा तुम्हाला यूट्यूबवर पण मिळेल. पितृस्तुती वाचायची आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐकू पण शकता. हे पण आपल्याला नित्य नियमाने भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्यापर्यंत ही सेवा करायची आहे. आणि जर तुम्ही आधेमध्ये जर हा व्हिडिओ बघितला तेव्हा सेवा केली तरीही चालेल, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण हे 15-16 दिवस जर ही सेवा केली तर अतिउत्तम. रोज संध्याकाळी ठीक आहे, तुम्हाला दक्षिण दिशेला
रोज दिवा लावणं जर शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी फक्त खाली आसन टाकायचं आणि त्या आसनावर बसून दक्षिण दिशेला तोंड करून सायंकाळी आपल्या पितरांचं स्मरण करून पितृस्तुती म्हणू शकता। आणि या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला न चुकता जर तुमच्या घराच्या आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर 1 तांब्या पाणी अर्पण करायचं आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत। जर त्या झाडाच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर फक्त तुम्ही तिथे 1 तांब्या पाणी अर्पण करायचं, आपल्या पितरांचं म्हणजे स्मरण करायचं, ज्याही काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी विनंती करायची आणि आपल्याकडून ज्याही काही आपल्याकडून आजपर्यंत चुका झाल्या त्या चुकांची माफी मागायची। कारण बघा, माफी मागणं हे सर्वात मोठं आहे आणि जेव्हा आपण एखाद्यासमोर नतमस्तक होतो, आपल्याकडून कळत न कळत ज्या चुका झाल्या याची माफी मागतो, तेव्हा नक्कीच त्या समोरच्या व्यक्तीची कृपा आपल्यावर प्राप्त होते। ती समोरची व्यक्ती आपल्यावर प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्याला देतो असते। त्यामुळे नेहमीच म्हणजे आपली चूक असो नसो समोरच्या समोर नतमस्तक नक्कीच व्हा। जर आपल्याला म्हणजे बघा, देवासमोर गेलं की आपण नतमस्तक होत असतो। त्यामुळे हे पितृ जे आहेत ते आपल्या देवाप्रमाणेच आहेत। कारण जशी आपल्याला आपल्या परिवाराला कुलदेवताची कृपा आपल्याला म्हणजे महत्त्वाची असते, तेवढीच पितरांची कृपा ही आपल्या परिवारासाठी आपल्या कुळासाठी महत्त्वाची असते। त्यामुळे आपल्या पितरांसमोर नेहमीच नतमस्तक व्हा। आपल्याकडून ज्याही कळत न कळत काही चुका झालेल्या आहेत त्यांची माफी मागा आणि जेही अडीअडचणी आपल्या आयुष्यामध्ये आहेत, संकट आहेत, ते दूर होऊन पितृकृपा होऊन आपल्याला सौभाग्याची प्राप्ती व्हावी अशी विनंती करा। रोज तुम्हाला हे पितृस्तोत्र म्हणणं शक्य नसेल, पितृस्तुती म्हणणं शक्य नसेल, दुसऱ्या सेवा करणं शक्य नसतील, तुम्हाला एवढा वेळ नाही तर तुम्ही किमान रोज या पितृपंधरवाड्यामध्ये पिंपळाच्या झाडाला 1 तांब्या पाणी अर्पण करा आणि तुम्हाला शक्य झालं तर पिंपळाच्या झाडाखाली रोज आपल्या पितरांच्या नावाने 1 दिवा तिथे लावा। एक म्हणजे मातीची पणती, रोज 1 दिवा लावायची, ती पणती तिथेच राहू द्यायची, ती पणती घरी आणायची नाही, रोज नवीन पणती वापरायची आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा। ह्या सेवा जर तुम्ही या पितृपक्षामध्ये केल्या तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील, नवरा बायकोचे असतील, भावाभावांचे असतील, सासू सुनांचे असतील, मुलं ऐकत नसतील तर ते ऐकायला लागतील, घरातील भांडण तंटे वादविवाद कमी होतील। तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती व्यसनी असेल त्याचं व्यसन सुटेल किंवा आजारी व्यक्ती असेल ते जर आजपर्यंत औषध उपचाराला प्रतिसाद देत नसेल तर ती व्यक्ती औषध उपचारांना प्रतिसाद देईल। तुमच्या घरामध्ये जर कोणाला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत असतील तर ते दूर होतील, संतान प्राप्ती होईल। तुमची संतान जर तुमचं ऐकत नसेल, अभ्यास करत नसेल तर ती अभ्यास करेल, तुमचं ऐकेल। आणि घरात जर कोणाचं लग्न होत नसेल, मुलाचं असेल मुलीचं असेल तर त्यांच्या लग्नाचे योग जुळून येतील, त्यांचं लग्न होईल। आणि तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल त्यामध्ये तुमची प्रगती होईल। आणि आजपर्यंत जे तुम्हाला सतत प्रत्येक कार्यात अपयश येत होतं तर ते अपयश येणार नाही। पितृकृपेने तुमच्या मागची जी इडा पिडा दुःख दरिद्रता आहे ही दूर होऊन तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होईल। श्री स्वामी समर्थ।